माझं नाव व्हॅलेंटाईन फरेरा, वय 63. आधी जसं मला काय त्रास नव्हता. एक दिवस संध्याकाळी मी लिव्हरचं पाणी तापवतो, पॉकेटमध्ये भरला, बाथरूमला जाऊन आंघोळ वगैरे केली. नंतर विचार केला थोडा वेळ टीव्ही बघतो. टीव्ही बघायला गेल्यानंतर मी खुर्चीत बसायचो ते डायरेक्ट खाली बसतो. खुर्चीपर्यंत न पोहोचता झाला आणि त्यानंतर मला उठता पण आला नाही. 2-3 सपोर्ट घ्यायचा प्रयत्न केला, पण माझ्या पायातून काही हालचाल नव्हती, काय नव्हतं. थोडासा उठला की परत डाऊन व्हायची. असं जर बेशी झाली. तिला सांगितलं मला उठताच येत नाही, तर तिने हात पकडून मला उठवण्याचा प्रयत्न केला, पण मी काय उठू शकलो नाही. तिला ते जमलं नाही. त्यानंतर तिने पोरीला बोलवलं. ती लागली रडायला. मी तिला सांगितलं रडून का फायदा आहे का, कोणतरी असेल तर बोलवा. पोरीचा एक फ्रेंड आहे गौरव त्याचं नाव, त्याला फोन केला. तो 5 मिनिटात आला. गौरव, विशेष आणि माझी डॉक्टर, आणि मला उचलायचा प्रयत्न केला, पण शिकले नाही ते. तर गौरवला बोललो की जा आणि हॉस्पिटल मधून ॲम्ब्युलन्स घेऊन येत. तो गेला हॉस्पिटलला. त्याने ॲम्ब्युलन्स आणली आणि गाडीमध्ये हॉस्पिटलला आणलं. ते आणल्यानंतर पहिल्यांदा त्याचं काय लोकांसोबत भरलेलं. दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राकडे मी चौकशी केली, तर त्याचं पण पायचं ऑपरेशन झालेलं. तू मला बोलला की डॉक्टर आहे नंदन बराटे, तर स्पेशालिस्ट डॉक्टर आहे, त्याची अपॉइंटमेंट घ्या. विशेष ज्ञान त्याची अपॉइंटमेंट घ्या. त्याच्यामुळे MRI वगैरे काढले, ते चेक केले. ते समजत की सर्जरी करावी लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर माझी सर्जरी झाली. की 12 दिवस मी हॉस्पिटलला ऍडमिट होतो आणि 12 दिवस मग पायातून चालता पण येत नव्हतं, काय नाही. मला सर्व दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागत होतं. 12 दिवसानंतर थोडं वॉकर घेऊन चालायला लागलो. तो एकदम थोडं ज्यादा भी नहीं. ऐसा करते करते 12 दिन के बाद मेरे को छुट्टी दी हॉस्पिटल से. डॉक्टर ने मेरे को बोला वो फिजियोथेरेपी करना पडेगी. फिजिओ मध्ये एक्सपिरियन्स सांगायचं म्हणजे मला पहिलं चालता पण येत नव्हतं, काय नव्हतं. जेवढे एक्झरसाईज तेवढं मला सपोर्ट घेऊनच एक्सरसाइज करायला लागायची. तर जवळजवळ 6 महिने होऊन गेले. 6 महिन्यानंतर मी आता सर्व मग मी फिजिओथेरपीची एक्सरसाइज पण स्वतः करतो आणि चालतो पण, बाईक पण चालवतो, सर्व काही करतो. चरित्र मॅडमकडे गेल्यानंतर मला एवढा फायदा झाला की मी त्याचं वर्णन पण करू शकत नाही. एवढा म्हणजे फरक पडला.